निघायचं नियोजन केलेलं आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। पूर्णपणे शांततेत चाललेलं हे आंदोलन सरकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे। सरकार दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे। पोलिसांच्या मार्फत हे आंदोलन मोडायचा आटोकाट प्रयत्न सरकारचा काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून चालू आहे। आज आम्ही इथं पोलीस अधिकारी यांच्याशी व्यवस्थितपणे चर्चा केली, पण पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्हाला चौदार तळ्याकडे जाता येणार नाही किंवा तुम्हाला ताब्यात घेण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। जे सरकार या महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मतावरती सत्तेमध्ये आलं, या राज्यात आणि केंद्रामध्ये धनगरांच्यामुळे सत्ता आली हे सरकारनं अनेक वेळा जाहीर केलं। एका बाजूला सरकार धनगरांना आरक्षण देण्याची भाषा करतंय आणि दुसऱ्या बाजूनं धनगरांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतंय। म्हणून राज्यातल्या तमाम धनगरांच्या तरुण पोरांनी जागा व्हायला पाहिजे आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये सनदशीर मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला लढावं लागेल। आज जरी आम्हाला ताब्यात घेतलं तरी हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे। या आंदोलनातून जीव गेला तर बेहतर। गोपीचंद पडळकर, उत्तमराव जानकरांची छाती पहिल्यांदा पोलिसांची गोळी झेलण्यासाठी पुढे असेल आणि तुम्ही आमच्या सोबत राहावा। जोपर्यंत एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये निकरानं लढायचं आहे। एवढंच तुम्हाला सांगतो। तुमचं काम धाम बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी मुंबईच्या दिशेने यावं असं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो। चौदार तळ्यावरती अण्णासाहेब डांगे साहेब या लागले, माननीय खासदार मातमे साहेब, प्रकाश अण्णा, माननीय गणपतराव देशमुख साहेब यांचे चिरंजीव चंद्रकांत दादा इथं पोहोचलेले आहेत। आमदार अनंत कुमार पाटील, आमदार रामराव वडकुते, आमदार रुपनवर साहेब, सर्व समाजाचे आमदार इथं पोचायला लागलेले आहेत। आता काय होतंय आपण तासाभरामध्ये आपल्याला सगळ्याला घडामोडी कळतील। पोलिसांनी चौदार तळ्यावरती जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना पकडलेलं आहे, त्यांना तिथं थांबू देत नाहीत। जमावबंदीचा आदेश लागू केला आहे। 149 ची सर्वांना नोटिसा दिलेल्या आहेत। या राज्यातल्या सर्व लोकांना माहिती असू द्या, आम्हा सगळ्यांना नोटिसी पोलिसांनी दिलेल्या आहेत। म्हणजे इतक्या व्यवस्थितपणे चाललेलं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या मार्फत होतोय। तरी आपण सगळ्यांनी जागं राहावं एवढीच कळकळीची विनंती करतो। जय मल्हार, जय भारत।